कसे आहात मित्रांनो मित्रांनो एकदा माझ्या मित्राचं लग्न जमलं. मग आमचं 4-5 जण ठरलं होता मित्राच्या लग्नाला कपडे घ्यायचे. एक जण मला तू काय कर कुर्ता घे. आता तुम्हाला सांगतो कुर्ता आमच्या कधी बापदादांनी खानदानात कुणी घातलेला नव्हता, फक्त लोकांच्या अंगात बघितलेलाच. कुर्ता म्हणले मला टेन्शन आलं, कारण तुम्हाला सांगतो परिस्थिती एकदम नाजूक गरीब आमची. तुम्हाला सांगतो माझ्या समोरून जर एखादा सायकल जर माणूस गेला ना, मला असं वाटतं आयला ह्यो आपल्यापेक्षा लई श्रीमंत आहे. मी कुर्ता घेण्यासाठी 5 दिवस नुसता विचार केला घेऊ का नको. का नाही करणार, कारण माझ्या आयुष्यात ती सगळ्यात मोठी खरेदी होणार होती. आता तुम्हाला खरंच सांगतो माझे मित्र पण लई गरीब बिचारे. मग एक दिवस काय झालं, आम्ही 4-5 जण गेलो कपड्या दुकानात. आता आमच्या सगळ्या अंगावर मळालेली कपडे, फाटलेली, काहींची खाली पेंड फाटलेली, काहींची तर वर फाटलेली, काहीचा शर्टाचा खिसा असं जगाला वाकडा तिकडा. परिस्थिती एकदम गरीब. आम्ही आतमध्ये दुकानात घुसलोत का आम्हाला लगेच सिक्युरिटी गार्डने आडीलं. त्याला वाटलं ही दुकान लुटायला चालले. आम्ही बळच त्याच्या हातापाया पडून आतमध्ये घुसलो, कारण एक तर मोठं आम्ही दुकानाविषयी बी बघितलेलं नव्हतं. आतमध्ये गेलो, दुकानदार मालकाने आमचा अवतार बघितला का पोलिसांना फोन केला. मला चोरा गोष्टीत लवकर. त्यांना म्हणलं आम्ही कपडे घ्यायला आलो, पण त्यांना काय आमच्या लवकर विश्वास बसला. आता आमचे फाटके कपडे बघून त्यांना असं वाटायचं ह्यांनी कधी पैसे देऊन कपडे विकत घेतलीच नसते. त्यावेळेस एक दुकानावरचा कामगार आला आमच्यापाशी. ते मला काय पाहिजे तुम्हाला. म्हणलं आम्हाला कपडे दाखव. आता आमचा अवतार बघून तेव्हा आम्हाला काय करायचं, शेलमधले कपडे दाखायचे. लय असे भारीतले दाखीत नव्हता. त्याला वाटायचं लय मागा ते दाखितले हे घेतात का नाही, ह्यांनी कधी घातलीत का नाही, कारण अंगावर मळके कपडे होते. मी त्याला म्हणलं चांगले कपडे दाखव जरा. ते मला कसले दाखव. मी म्हणलं कुर्ता दाखव चल. तो आला बा लगेच कुर्ता घेऊन. मी म्हणलं कुर्त्याची किंमत काय आहे. तो मला 6,000. खिशात माझ्या 500 रुपये. मी मित्राला म्हणलं खिशात 500 रुपये, कुर्तीची किंमत 6,000 आहे. कारण मला बी ते वेळेस काल एवढे मागाचे कपडे असतात. मला नव्हतं माहिती एवढे मागाचे कपडे असतात म्हणून. मी मित्राला तसं म्हणलं. मित्र म्हणला घाबरू नको. म्हणला मी आहे. आता मित्राचं नाव होतं राजासाहेब. त्याचं फक्त राजासाहेब नाव होतं. त्याची जर परिस्थिती बघितली ना, असं वाटतं ह्याच्या ज्यांनी राजासाहेब नाव ठेवले का त्याच्यावर पहिली केस करावं. तरी तरी आता म्हणलं तू तुझं नाव बदल, नाही तर मला एक परिस्थिती तरी बदल. तेव्हा मला काय नाव ठेवलं पाहिजे. मी म्हणलं तुझं नाव जलील ठेवलं पाहिजे. परिस्थितीच्या हिशोबात. मग मी दुकानदाराला काय म्हणलं, मी म्हणलं जरा कुर्ता कमी किमतीतला दाखव म्हणलं. म्हणलं घातलं मला बी बरं वाटलं पाहिजे आणि आता तुला पैसे देताना पण बरं वाटलं पाहिजे. टेन्शन काय नको म्हणलं. तेव्हा मला ठीक आहे. त्याने एक कुर्ता दाखवला 900 रुपयाचा. आता ते 900 रुपये मी तुम्हाला सांगतो, मला आताच्या काळात सुद्धा तुम्हाला सांगतो ती 900 रुपये म्हणजे 9,000 सारखी. माझ्यासाठी काही कमी नाहीत. मी 900 रुपयाचा घेतला बा कुर्ता. माझ्या एका मित्रानं आर्मनी पेंट घेतली. आता मग पेंट केवढी घेतली माहिती का, त्याने 300 रुपयाची पेंट घेतली. दुकानदाराला सारखं माझं होय ही मळत तर नाही ना, हिचा कलर तर जात नाही ना, आणि मग ही फाटणार तर नाही ना, आणि अशी लई लांबणार तर नाही ना. दुकानदाराला टेन्शन आलं. दुकानदार मला तिला काहीच होणार नाही, फक्त घरी गेल्या मला तू तिला घालूच नको. माझ्या एका मित्राने तुम्हाला सांगतो कपडे घेतली आणि घेतल्या मग म्हणतोय ही उधार देतील का. मी म्हणलं ती उधार देते, फक्त मला 2 मिनिटं कोपऱ्यात नेते. म्हणलं त्यांनी आपल्या दुकानामध्येच बळे घुसून दिले. एक तर मला सगळे कॅमेरे म्हणलं आता आपल्याकडे फिरविले त्यांनी, सिक्युरिटी गार्ड वाढविले, आणि तुला म्हणलं कपडे उधार पाहिजे. मग तुम्हाला सांगतो आम्ही सगळ्यांनी कपडे घेतले. मग काउंटर पैशाला बिल द्यायला गेलो. तिथं काउंटर पैसे साईडला ते दरवाजा होता आतमध्ये यायचा. तुम्हाला सांगतो येत नाही तिथं 2 सिक्युरिटी गार्ड होते, पण जायच्या टायमाला 10 होती, कारण आमच्यामुळे त्यांनी वाढली होती. दुकानदार मला वाटलं ह्यांनी जर बिल नाही दिलं तसेच पळून गेले तर त्यांनीच आमच्याकडे असे मोठे डोळे करून बघायचे. त्यांना म्हणलं बिल दिले तर टेन्शन घेऊन. बिल दिलं, बाहेर आलो. मग काय तुम्हाला सांगतो लग्ना दिवशी घातला मी कुर्ता घातला. तुम्हाला सांगतो माझं अंगच फुगलं. पण साधा आरशामध्ये तोंड बघितलं का लगेच बारीक झालं, कारण कुर्ता दिसायचा पांढरा आणि तोंड दिसायचं काळं. तर मला सांगतो मला तो कुर्ताच घालू वाटाना. आईला म्हणलं हे काय बा म्हणलं, आणि तिथं सगळं डंबलं वाटायचं डायरेक्ट गळ्यापासून पार खाली गुडघ्याच्या खाली देऊ गेला कुर्ता. तुम्हाला सांगतो थोडा मोठाच झाला. मित्र मला टेन्शन घेऊ नका, मला जॅकेट घालणं. त्याचं ऐकून जॅकेट घातलं. गेलो लग्नाला. तिथं गेलो की आता भेंड वाजत होते. मी तिथे जाऊन आपल्या साईडला उभा राहिलो. एका भेंडवाल्याला वाटलं मी त्यांच्याच गँगमधला आहे काय. त्यांनी माझ्या हातामध्ये खुळखुळा दिला. मी परत तो खुळखुळा त्याच्या हातामध्ये लगेच दिला. म्हणलं मी तुमच्या टीम मधला नाही म्हणलं. मी ते जॅकेट काढून फेकून दिलं. मला टेन्शन आलं. तुम्हाला सांगतो मग मी आतमध्ये मंगल कार्यालयात निघालो. त्यावेळेस एक जण माझा हात धरून ओढलं पण असायला, आणि लगेच माझ्या बोकाडी नवरदेव दिला. बरं तो नवरदेव काय बारीक नव्हता. नवरदेवचं वजन होतं 110 किलो. मी म्हणलं ह्यांनी कोणत्या मैदानाची तयारी केली तेव्हा एवढं वजन वाढवले. मी म्हणलं आणि तो माझ्या खांद्यावर पैशाला तुम्हाला सांगतो माझ्या मानाचं झालं शिरा चेकअप. मी असा गोल फिरायचो आणि लोक माझ्या वावा लय भारी लय. म्हणलं भारी कुठलं म्हणलं मला चक्कर येते. म्हणलं ह्याला लवकर खाली उतरा, नाही तर मला उद्या माझ्या फोटोला हार लागायचा. मी म्हणलं एखादा घोडा बिडा आणायचा. एक जण मला घोडा आणला होता, पण नवरदेवाची तब्येत बघितल्या मला घोड्यावाला माघारी केला. डबल पैसे मागायला. म्हणलं माघारी केला तीच बरं झालं, नाही तर म्हणलं घोड्याचं शेवटचं लग्न झालं असतं.
मग मी कसं तरी त्या नवरदेवाला खाली उतरलो. त्याला उतरलं मला जरा उलसं हलकं हलकं वाटलं. जर तेव्हा माझ्या बापांनी बसलेला होता तर मला असं वाटायचं माझ्या खांद्यावर नवरदेव नाही, लग्नाचा अख्खा वराडच बसवी. नवरदेवाकडे जर बघितलं ना तर असं वाटायचं की आईला की रातचं पण 3 टाइम जीवत असं. मग मी त्या गोळ्यातून हळूच बाहेर आलो. तेवढ्यात एक जण बघितलं मग मला. एक जण लगेच असं हेच कुर्ता आतमध्ये ओढलं. आता तो कुर्ता कडक होता, चांगला चमकत होता. एक जण कोळ्यात असं ओढलं का त्या कुर्त्याचा आकार असा झाला. मी म्हणलं अरे बाबा कॉलर सोड म्हणलं, एक तर म्हणलं आमच्या खानदानात आजपर्यंत कधी कोणी कुर्ता नाही घातला आणि म्हणलं मी घातले तू बी म्हणलं वाडावडी करीतोस, फाटलं तर करायचं काय. कारण माझ्यासाठी ती मागाची वस्तू होती. कुर्ता म्हणजे काय माझ्यासाठी काय बारीक वस्तू नाही. मला लय टेन्शन आलं. मग मी काय केलं माहिती का, टेन्शन मध्ये आतमध्ये मंगल कार्यालयाकडे निघालो. तेवढ्यात एका म्हातारीने मला हाका मारली, हे बोरा इकडे या. मी म्हणलं काहीतरी महत्वाचं काम दिसते. मी पण खुजवलो. म्हणलं आईला आता आजीचं वय बरंच होतं, मला वाटतं तिचं ते शेवटचंच लग्न झालं असं एवढं वय. मी गेलो पळत. म्हणलं का हो आजी काय काम आहे. ती म्हणली एवढं माझ्या नातवाला संडास होणार. मी म्हणलं आईला कुर्ता घातल्या मला वाटलं माझी इज्जत वाढून लोक चांगलं म्हणतील. लोक मला काही कामं सांगायला लागली. मला असं वाटायचं मी आता कुर्ता फाडून फेकून दिला पाहिजे, पण फाडू पण वाटत नव्हता कारण 900 रुपये दिले ते, पैसा काय कमी नव्हता दिला. तो मला सांगतो लग्नामध्ये अक्षता वाटायच्या टायमाला माझ्या हातामध्ये 2 बादल्या दिल्या. काना वाटली काही कामं सांगायची मला. मी म्हणलं आता कुर्ता बिडता घातले म्हणलं एखादी मुलगी बिलगी पटन. तो मला सांगतो माझ्यावर कोणी बघितलंच नाही. मी या काळात दिसायचो लोकांना त्या दिवशी आणि लोक जाणून बुजून माझ्या हे लय भारी दिसतो बरं का, कोणत्या दुकानात घेतलाय, लय भारी दिसतो. आणि मला वाटतं त्याला खरंच भारी दिसतोय. पण लोक मला काही बी कामं सांगायला लागले का, म्हणलं आयला म्हणलं मी भारी नाही दिसत, म्हणलं ह्या कपड्या म्हणलं मी इटरो दिसतोय. मग काय झालं, नवरदेव टेजवर होता. मी नवरदेवाकडे गेलो. कुर्ता होता अंगामध्ये, तिथे 2-3 कलवऱ्या. म्हणलं आता छाप पडेल. मी तिथे गेलो, त्या कलवऱ्या लांब निघून गेले. कधी कधी मला असं वाटायचं आयला मी मोकार कुर्ता घातला. लोक माझ्याकडे असे बघायचे जसं काय माझ्या केसाला फुगं बांधली. तर एक जण तर मला म्हणला तुम्ही जागराव गोंधळामध्ये इथून तर वाजी का काय. मी म्हणलं नाही. फोटो काढणारा मला म्हणला मामा मध्ये नका येऊ जरा बाजूला व्हा. मामा म्हणले तुम्हाला सांगतो माझी चडी दिली चडी. आता नवरी वाटायला टायमाला तुम्हाला सांगतो ते नाहीत का पाया बिया पडत, मग ती पैसे देत माणसं नवरदेव नवरीला. त्या टायमाला नवरी माझ्या पाया पडायला लागलेली. मी मागं सोरलो. मी म्हणत म्हणलं बाई तुझा नवरा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे आणि तो माझ्या पाया पडते. बरं झालं मी मागं सोरलो. ती जर पाया पडली असते तर मला पैसे द्यावे लागले असते आणि आयुष्यभर मी जेवायला बी खाल्लं असतं. तर थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.